जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चना गार्लिक किंवा चना कोलीवाड्याची रेसिपी बघूया। अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे। साहित्य इथे मी काबुली चणे आणि जे रगड्यासाठी लागणारे हिरवे वाटाणे असतात ते इथे एक साधारण 6 ते 7 तास गरम पाण्यात भिजवून घेतलेत। त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लोअर, मैदा आणि तांदूळाचं पीठ म्हणजेच राईस आटा तो मी अंदाजे घेतलाय, जेवढा लागेल तेवढा। लसूण घेतलाय, सालासकट घेतला, ह्याची सालं वगैरे काढली नाहीयेत। आणि मी लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या घेतल्यात। त्यानंतर आहे मीठ, पिंक सॉल्ट घेतलंय मी, लाल तिखट म्हणजे रेड चिली पावडर आणि चाट मसाला, आणि इथे तळणीसाठी तेल घेतलंय मी। आता आपण कृती बघूया। सगळ्यात आधी मी इथे कुकर घेतलाय आणि आपले जे काबुली चणे आणि हिरवे वाटाणे आहेत, पिवळे वाटाणे जे आहेत, तर ते मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। त्याच्या मी ह्याच्यात लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे। आता त्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि याला आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मी तेल तापवायला ठेवतेय। इथे आपलं तेल तापलेलं आहे। जोपर्यंत आपलं कुकरचं भांडं पडतंय, झाकण पडतंय, तोपर्यंत मी याच्यात लसूण तळून घेते। लसूण अगदी हळूहळू टाका, नाही तर तो उडण्याची शक्यता असते। आणि मीडियम लो फ्लेमवरच तळा पहिले, आणि त्यातलं थोडं पाण्याचं प्रमाण कमी झालं की मीडियम टू हाय फ्लेमवर तळा त्याला, म्हणजे डीप फ्राय करून घ्या। त्याचा पूर्ण कलर गोल्डन होईपर्यंत ह्याला आपण डीप फ्राय करून घ्यायचंय। पण ह्याला असं सतत हलवत राहा, म्हणजे लसूण जे आहे ती उडण्याची शक्यता कमी होते। आपले लसूण थोडे तेलात सेटल झाल्यावर मी ह्याची फ्लेम आता मीडियम टू हायच्या मध्ये ठेवली आहे। आणि याला छान डीप फ्राय करून घेणार आहे। जेवढ्या पाकळ्या ह्याच्या मोठ्या आहेत तेवढे हे छान लागणार आपल्या रेसिपीमध्ये। आणि लसूण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे लसूण आपले झालेले आहेत। कसं ओळखायचं? हे ना असे ओपन होतात। इकडे तुम्ही बघू शकत असाल तर हे तुम्हाला आतली बाजू दिसायला लागली लसणाची। सो ओळखायचं की हे लसूण आपले झालेले आहेत। मी आता हे लसूण एका भांड्यात काढून घेते। ते गरम असल्यामुळे मी स्टीलच्या भांड्यात काढून घेते लसूण। इथे आपण आता कुकरचं झाकण पडलंय का ते एकदा चेक करून घेऊ। कुकरचं झाकण पडलंय आपलं। आता मी त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। हे मी आपले काबुली चणे आणि पिवळे जे वाटाणे आहेत जे कुकरला लावले होते आपण, ते मी त्याच्यातलं पाणी कसं काढते ते दाखवणार आहे, कारण याच्यातनं पाणी काढणं अतिशय गरजेचं आहे। सो मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यातनं मी आता हे पाणी काढणार आहे, कारण पाणी निथळून घेणं ह्या रेसिपीत खूप गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता इथे पाणी निथळलेलं आहे पूर्ण। आता मी ह्याला एका रिकाम्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। आणि आता ह्याला थोडंसं गार होऊ द्यायचंय। तुम्ही ते वाफा बघू शकत असाल, सो थोडं ह्याला रूम टेम्परेचरवर आणायचंय। त्याच्यानंतर आपण
पुढची मेन कृती बघूया. आणि तुम्ही हे चणे बॉईल करताना तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला किती ते असं बॉइल्ड पूर्ण बॉइल्ड हवंय का थोडं अर्ध कच्चं बॉइल्ड हवंय तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. मी तर अर्ध कच्चं असंच प्रेफर करते नेहमी, कारण त्याची टेस्ट खूप छान येते. सगळ्यात आता आधी मी घालणार आहे ह्याच्यात ते म्हणजे आपलं राईस आटा, म्हणजे तांदूळाचं पीठ आवश्यकतेनुसार. पहिले मी आत्ता 1 चमचाच घालणार आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मैदा आणि 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर. मी तांदूळाचं पीठ ह्याच्यासाठी घातलंय कारण तांदूळाच्या पिठाने त्याला क्रिस्पीपणा येतो, म्हणून मी क्रिस्पीनेस येण्यासाठी तांदूळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता मी हे मिक्स करून घेणार आहे. मला वाटलं की अजून आवश्यकता आहे, व्यवस्थित कोटिंग झालेलं नाही आहे, तर मग मी ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा वाढवीन. हे व्यवस्थित कोट झालेले आहेत. सो आता मी ह्याच्यात घालणार आहे ते म्हणजे थोडंसं मीठ, चवीनुसार, आवश्यकतेनुसार, गरजेनुसार. त्याच्यानंतर रेड चिली पावडर म्हणजे तिखट. यात मी कुठल्याही प्रकारचा रंग घालत नाहीये. माझं तिखट जे आहे त्याला रंग पण आहे, म्हणजे रेड चिली पावडरला, आणि ते चवीला तिखट पण आहे, म्हणजे स्पायसी पण आहे. सो मी आता ह्याच्यात चाट मसाला घालणार आहे. चाट मसाला जपून घाला, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यात मीठ घातलेलं आहे. आणि आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे. छान ह्याला कोटिंग करून घ्या. तुम्हाला वाटलं की हे आपण जे कोटिंग केलंय ते एक्स्ट्रा झालेलं आहे, तर मी जसं मगाशी गाळण्याने किंवा चाळणीने जसं पाणी काढून घेतलं तसं ह्याच्यातलं तुम्ही एक्स्ट्रा जे पीठ आहेत ते पण काढून घेऊ शकता. ह्याच्यात तुम्ही आलं लसूण पेस्ट पण घालू शकता, पण मी घालत नाही, कारण आलं लसूण पेस्टमध्ये एक ओलावा असतो, एक आर्द्रता असते. सो आपण जेव्हा ते तळायला टाकू तेव्हा ते उडण्याची शक्यता असते आपले चणे, म्हणून मी आलं लसूण पेस्ट जी आहे ती स्किप करते. आता आपण फायनल आणि मेन कृतीकडे जाऊया, ते म्हणजे तळण्याच्या प्रोसेसकडे. मी यांना आता हातात घेऊनच तळणार आहे, म्हणजे ते चिकटत नाहीत. हळूहळू तेलात टाकणार आहे मी. तेल तुमचं पूर्णपणे गरम असेल तर तुम्हाला स्लो फ्लेमवर तळलं तुम्ही तरी चालेल, डीप फ्राय केलं तरी चालेल. पण तेल जर का तुमचं गरम नसेल तर मीडियम ते हाय फ्लेममध्ये तुम्ही फ्राय करा. मी आत्ता फ्लेम स्लोवरच तळत होती आत्तापर्यंत. आता मी त्याला थोडी मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ते छान क्रिस्पी होतील. तुम्ही बघू शकता रंग कसा आलाय. तर अजून मी याला 1 ते 2 मिनिटं ठेवीन आणि मग एका बाउलमध्ये ट्रान्सफर करीन. आणि तुम्ही बघू शकत असाल की ते मोकळे मोकळे झालेत. आपले चणे जे आहेत ते अजिबात कुठेच चिकटले नाही आहेत एकमेकांना. हे चणे आपले झालेले आहेत. आता मी ह्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आवाज ऐकू आला असेल तुम्हाला, एवढे क्रिस्पी ते आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे. या सगळ्या प्रोसेसमध्ये तेलाची वाट लागते इतकं नक्की आहे. आता मी उरलेले चणे पण जे आहेत ते छान डीप फ्राय करून घेते. इथे माझे सगळे चणे जे आहेत ते डीप फ्राय करून झालेले आहेत. आता मी ह्याच्यात
जी आपण आधी प्रोसिजर जी रिपीट केली होती तीच सेम मसाले घालून मी रिपीट करणार आहे। तुम्हाला एक सांगायचे विसरली मी इथे, जेव्हा मी आपलं कॉर्नफ्लॉवर, तांदूळाचं पीठ, मैदा हे सगळे घातलं होतं तेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जे मसाले घातले होते जसं की चाट मसाला, रेड चिली पावडर आणि मीठ, तर हे तुम्ही स्किप करू शकता। पण मी ह्याच्यासाठीच घातले होते की ते आतपर्यंत त्याचा स्वाद जातो। त्यामुळे तुम्हाला जर का वाटत असेल की आपलं तेल चांगलं राहावं किंवा तेलाची वाट लागू नये, तेल वाया जाऊ नये, तर तुम्ही हा एक ऑप्शन निवडू शकता। ह्याच्यानंतर मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे डीप फ्राय करून झाल्यानंतर मी 1-2 चण्यांची चव बघितली, त्यानुसार मग मी आता याच्यात मीठ आणि इतर मसाले घालणार आहे। आपली रेड चिली पावडर, तुम्हाला कितपत तिखट, स्पायसी किंवा हे आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता। चाट मसाला, मी याच्यात छोटे 2 चमचे चाट मसाला घातलाय आणि आता मेन जे आपण लसूण तळून ठेवलं होतं ते घालणार आहे मी ह्याच्यात। आणि हे छान मिक्स करून घेणार आहे। आता तुम्ही आवाज बघू शकता आपल्या चण्यांचा आणि लसणाचा पण। इथे तुम्ही बघू शकता आपलं चना गार्लिक किंवा चना कोलीवाडा रेडी आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं झालं होतं ते मला सांगा। आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीला। धन्यवाद।